वन कर्मचारी संघटनांची विशाल आमसभा, विविध समस्या मांडत अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीचं आश्वासन. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटना, महाराष्ट्र राज्य वनमजूर, वन कर्मचारी संघटना व वन क्षेत्रीय कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने 12 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता वन भवन गोंदिया येथे विशाल आमसभा व समस्या निवारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय भाऊ पाटील यांच्या नेतृत्वात व वनवृत्त अध्यक्ष आनंद तिडके यांच्या पुढाकाराने पार पडली. सभेच्या प्रारंभी संघटनेच्या फलकाचं अनावरण अजय भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. गोंदिया वन विभाग प्रादेशिक संघटनेच्या अध्यक्षपदी MW भांडारकर यांची तर प्रादेशिक कार्याध्यक्षपदी ND कल्याण कस्तुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच गोंदिया वन्यजीव विभागात विशेष व्याघ्र संरक्षण दलातील वनरक्षक चत्तर सिंग घुसिंगे यांची अध्यक्षपदी व उमरझरी वन परिक्षेत्रातील वनपाल लिल्हारे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर वनरक्षक पदोन्नत वनपाल, वनमजूर तसेच वन क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना येणाऱ्या विविध अडचणी केंद्रीय अध्यक्ष अजय भाऊ पाटील यांच्या समक्ष मांडल्या. यावेळी अजय पाटील तसेच उजी बगले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुपारी 12 वाजता गोंदिया वन्यजीव विभाग व प्रादेशिक वन विभागाची संयुक्त बैठक उपवन संरक्षक तथा क्षेत्र संचालक वन्यजीव जगताप मॅडम आणि उपवन संरक्षक प्रादेशिक जोंग यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत विशेष व्याघ्र संरक्षण दलाला एकस्तर वेतन श्रेणी लागू करणे, पदावधी पूर्ण झालेल्या वनरक्षकांची बदली, संगणक चालक व वाहक चालकांना हंगामी व बारामाही कर्मचाऱ्यांना प्रलंबित वेतन, दर महिन्याच्या 5 तारखेपूर्वी वेतन देणे, वनवनवा विजवताना येणाऱ्या अडचणी, निकृष्ट दर्जाच्या रोपांमुळे होणारे नुकसान, गस्तीकरता मोटरसायकल व 4 चाकी वाहन उपलब्ध करणे, सेवा पुस्तिकेचे दुय्यम प्रत देणे, मजुरांना किमान वेतन व विशेष भत्ता तसेच एनकाउंट ॲपसाठी मोबाईल व रिचार्ज देणे यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी अधिकाऱ्यांनी बहुतेक समस्यांवर सकारात्मक भूमिका घेत योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले. विशेषतः STPF एकस्तर वेतन श्रेणीच्या अनुषंगाने मुख्यालय निश्चित करण्यासंदर्भात बैठकीतच तोडगा काढण्यात आल्याचं कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच संगणक चालक, वाहन चालक व इतर हंगामी बारामाही कर्मचाऱ्यांचे जानेवारी व फेब्रुवारी 2026 पर्यंतचे वेतन देण्यासाठी अनुदान उपलब्ध झाल्याची माहिती देत तात्काळ वेतन देण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस गोंदिया वन्यजीव विभागातील वनरक्षक, वनपाल तसेच संगणक चालक, वाहक चालक, कार्यालयीन व क्षेत्रीय हंगामी बारामाही कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी दीपक कडू, MW भांडारकर, महेंद्र सूर्यवंशी, ND कल्याण कस्तुरे, लिल्हारे, इर्शाद खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मणराव घवघवे.